इंग्रजी भाषा, शब्द, संज्ञा, संकल्पना आणि लिपीचा महाप्रचंड स्फोट संस्कृतीवर चाल करून आलाय. मराठी शब्द उपलब्ध असूनही मी कारण नसताना इंग्लिश फाडणार फुकटचं, याचा मलाच कुठेतरी सन्मान वाटतो. सांस्कृतिक समस्या ह्यात आहे. भाषेच्या अस्तित्व आणि श्रीमंतीचा हा मुद्दा तेलुगूला लागू आहे, हिंदीला सुद्धा लागू आहे. आपली भाषा, आपली आई, आपली माती सोडून देणे, तिच्याबद्दल काही न वाटणे, मग ही आपल्या सांस्कृतिक शेवटाची सुरुवात आहे. मनाची गुलामी एवढी की नाही आम्हाला फाडफाड इंग्लिशच आलं पाहिजे, मराठीही उत्तम आलं पाहिजे, आहे का? बघा, तुम्ही ऐकणारे करा बुवा विचार. आपलं जीवन घडवण्याची दिशा पाहिजे दोन भाषांवर प्रभुत्व मिळवणे. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. मराठी सुद्धा साता समुद्रापार जाऊ पण शकते, समृद्ध होऊ पण शकते आणि ती मानवाला सुद्धा समृद्ध करू शकते. त्याचं आजच्या ऐतिहासिक टप्प्यामधलं मला सुचलेलं उत्तर आहे की आपलं लक्ष पाहिजे दोन भाषांवर प्रभुत्व. ही चळवळ स्वतः शिवाजी महाराजांनी सुद्धा हाती घेतली होती. नमस्ते. आणि अर्थातच कायम सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. नीट विचार करून तुमच्याशी मनाला अत्यंत महत्त्वाचा वाटणारा एक विषय बोलायला सुरुवात करण्यातलं माझं जे पहिलं वाक्य येणार आहे आता पुढे, त्यामध्येच एक प्रकारचं व्यंग्य, एक प्रकारचा वर्तमान परिस्थितीतला उपहास, इंग्लिश शब्द आहे आयरनी, की मी जो मुद्दा म्हणणार आहे त्याविषयीचा हा उपहास, ही आयरनी, अशी मी किस्सा सांगायला सुरुवात करीन त्याच्या पहिल्या वाक्यातच येणार आहे. ते जर व्यंग्य लक्षात आलं तर आपल्या चेहऱ्यावर एक विषादपूर्ण हसू येणं शक्य आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी मी MPSCचे मॉक इंटरव्ह्यू घेत होतो. मी MPSCचे मॉक इंटरव्ह्यू घेत होतो. जो विषय तुमच्याशी बोलणार आहे तो लक्षात घेता मी खरं म्हणजे म्हणायला पाहिजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभिरूप मुलाखती घेत होतो. पण ते व्यंग्य दरवेळी त्याचा सुद्धा इंग्लिश शब्द वापरल्याशिवाय मुद्दा स्पष्ट झाला नाही की काय असं मनाला वाटत राहतं, म्हणून म्हणावं लागतं आयरनी, एक प्रकारचा उपहास, ठळक व्हावा म्हणून किस्सा सांगणं चालू करताना सुद्धा मी विधान करतोय की मी MPSCचे मॉक इंटरव्ह्यू घेत होतो. मला आता शंका आहे की जर असं मूळचं अस्सल उत्तम मराठीमध्ये पूर्ण विधान बोललं तर कदाचित काही जणांना, अनेक जणांना, त्यातल्या विशेषतः बहुधा आत्ताच्या तरुण पिढीला तर लक्षातच येणार नाही किंवा लक्षात यायला वेळ लागेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभिरूप मुलाखती मी घेत होतो. तर काय की मी MPSCचे मॉक इंटरव्ह्यू घेत होतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभिरूप मुलाखती घेत होतो. माझ्या समोर जो तरुण बुद्धिमान मुलगा, अर्थातच ज्यांनी मुख्य परीक्षा पार केली आहे, म्हणजे अर्थातच मूळचे या परीक्षेद्वारा महाराष्ट्र शासनातला वर्ग 1 किंवा 2चा अधिकारी होण्यासाठी ज्या लाखो जणांनी अर्ज केले
त्यातला आता हा एक शेवटच्या 1000 भरातला आहे की आता निवड या 1000तनं होणार. तेव्हा एक मूळचं गृहीत धरण्यात काही चूक नाही की हुशार, बुद्धिमान. शिवाय ज्या मुलाचा किस्सा सांगून मी सुरुवात करतोय त्याच्या तर चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यांमध्ये सुद्धा एक बुद्धिमत्तेचं तेज दिसत होतं. व्यक्तिशः मला आनंद वाटतो अशी मुलं मुली भेटली की. तर मुख्य परीक्षा पार करून आता निवड प्रक्रियेचा हा जो शेवटचा टप्पा की मुलाखत, त्याला सुद्धा स्पर्धा परीक्षांच्या जगातला खरा शब्द आहे व्यक्तिमत्वाची चाचणी, पर्सनॅलिटी टेस्ट. की तू पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये अनुक्रमे तुझं माहितीवरील प्रभुत्व आणि नंतर ज्ञानावरील प्रभुत्व दाखवून दिलंस, आम्हाला आनंद आहे. पण तुला निवडण्यापूर्वी हा असा समोर ये. इकडे आम्ही 3 किंवा 5 जण अर्धवर्तुळाकार बसलेलो असू आणि तुझ्याशी सरासरी 25 ते 35 मिनटं आम्ही काहीही तुझ्याशी बोलू. पण त्या सगळ्याच्या द्वारा आम्हाला तुझ्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य जाणून घ्यायची आहेत की जर निवडला तर हा पुढची 30 ते 35 वर्ष हा शासनामध्ये काम करणार आणि जाणाऱ्या वर्षांगणित वरिष्ठ अधिकारी होत जाणार. ती मूळची तरी ताकद, गुणवत्ता आम्हाला तुझ्या व्यक्तिमत्वात दिसते का हे पाहायचं आहे. तर अशी ही मुलाखत. आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये हा सगळ्याचं मार्गदर्शन घेतोच. त्याचा हा शेवटचा टप्पा. तर हा तरतरीत मुलगा माझ्यासमोर येऊन बसला. माझ्यासमोर त्याचा बायोडेटा असतो. बायोडेटाला इंग्लिश शब्द चरित्रपत्रक. तसं मी सहज तो येऊन बसतोय तर पाहिलं, असते त्या व्यक्तीविषयीची माहिती. काही वेळा तिथे त्याच्या काही आवडीनिवडी, त्याचे छंद, हॉबीज, इंटरेस्ट, खास कोणत्या गोष्टीमध्ये रुची आहे अशी नोंद काही वेळा असते. त्या मुलाशी बोलणं चालू झालं तसं दिसलं की त्याला शेअर बाजारामध्ये विशेष आवड आहे. स्पेशली इंटरेस्टेड इन शेअर मार्केट. ज्या दिवशी त्याची ही मुलाखत चालू होती आपल्या इथे चाणक्य मंडलमध्ये, त्या दिवशी म्हणजे आदला दिवस शेअर बाजार 700 अंकांनी खाली गेला होता. आता हे खूप मोठं झालं. 700 हे खूप मोठं झालं. मी अर्थशास्त्रावर तुमच्याशी गप्पा मारत नाही म्हणून वेळ नाही देत, पण एवढं विधान करतोय की असा खाडकन शेअर बाजार 700 अंकांनी खाली जाणे म्हणजे काही लाख कोटींच्या संपत्तीचं ते एक प्रकारचं नुकसान आहे. आणि जो मुलगा माझ्यासमोर आता लवकरच हा महाराष्ट्र शासनातला एक जबाबदार अधिकारी बनू शकतो येऊन बसला आणि तो म्हणतोय की त्याला शेअर बाजारामध्ये विशेष रुची आहे. म्हणून मी त्याला विचारलं की काल शेअर बाजार अचानक 700 अंकांनी खाली गेला तो का? तो म्हणाला शेअरचे रेट्स मार्केटशी लिंक्ड असतात म्हणून ते फ्लक्च्युएट होतात. समोर मुलाखत घेणारा मी त्याच्याकडे असं बघत थांबलो. तोही एक प्रकारच्या निरागसपणे माझ्याकडे असं बघत थांबला. त्याला मी म्हणालो की आता हे वाक्य मराठीमध्ये कसं म्हणतात? तो म्हणला मराठीतच म्हटलो की शेअरचे रेट्स मार्केटशी लिंक्ड असतात म्हणून ते फ्लक्च्युएट होतात. आणि त्याला वाटतंय की बोललो ते मराठीतच बोललो. त्या दिवशी मला काही नव्याने जाणवलं असं नव्हे,
पण पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेने मला जाणवलं की काय प्रचंड वेगाने मराठीमध्ये इंग्लिश शब्दांची प्रचंड भरताड सरमिसळ होते आहे, इतकी की आता मराठी भाषाच भ्रष्ट होते आहे. आणि एवढी भ्रष्ट होती आहे की आम्हाला सुद्धा कळणं झालं नाही, कळतच नाही आहे. शेअरचे रेट्स मार्केटशी लिंक्ड असतात म्हणून ते फ्लक्च्युएट होतात. याच्यात मला वाटतं मी मराठीतच बोलतोय की एका बाजूला कोणतीही भाषा प्रवाही असली पाहिजे. भाषा काळ किंवा अवकाशामध्ये अशी बांधून घातली आता आणि ती घट्ट आणि मठ्ठ इंग्लिश शब्द रिजिड झाले असं असताच कामा नये. बरोबर आहे, भाषा हा वाहता प्रवाह आहे. तो भाषा प्रवाह सुद्धा नवे नवे शब्द, नव्या संज्ञा, नव्या संकल्पना स्वीकारत स्वतःला समृद्ध करत अधिकाधिक विशाल होत तो पुढे धावत असतो. पण नवे शब्द, नव्या संज्ञा, नव्या संकल्पना स्वीकारणं कुठे संपतं आणि आताही परक्या शब्द, परक्या संकल्पना, वाक्प्रचार, म्हणी, बोलण्याची आणि लिहिण्याची सर्व शैली हिचं आक्रमण किती आता की त्यांनी तुमचे ते मूळच्या भाषेचं सगळं स्वभाव धर्मच सगळा बदलून जातोय. ही जी सीमारेषा आहे ती मात्र सध्या केवळ मराठी नव्हे, हिंदी, तेलुगू सहित भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांची ही स्थिती आहे. इंग्रजीचं एवढं प्रचंड आक्रमण की आता ते मूळचं भाषेचं स्वरूपच पूर्ण बदलून मी त्याला भ्रष्ट होणे हा शब्द वापरतोय. आणि आपण सगळे ही अशीच भ्रष्ट झालेलीच भाषा. मुख्य म्हणजे अरे ह्याला भाषा भ्रष्ट होणं म्हणतात हे पण मान्य नाही, कळत पण नाही आणि मान्य पण नाही. मीहून तुम्हाला सांगतोय की तुमच्याशी मी हे बोलायला सुरुवात केली आणि समजा मराठी भाषेचेच काय कोणी तज्ज्ञ, कोणी अभ्यासक, कोणी मराठी भाषेचे विद्यार्थी आणि मराठी भाषेचे प्राध्यापक, त्यातले सुद्धा काही जण माझ्या अंगावर येणं शक्य आहे की मग काय झालं. उदाहरणार्थ मलाच लक्षात आहे, काळ बराच झाला पण मराठीच्याच एका प्राध्यापकांनी एक या अर्थाचं, मी आता विधान कदाचित वेगळं करत असेन पण या अर्थाचं विधान एक मांडलं होतं की अमिताभ बच्चन आणि शाहरुख यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्या प्राध्यापकांनी मांडलं होतं की समजा हे विधान डोळ्यासमोर आणा, अमिताभ बच्चन आणि शाहरुख यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर यातला शाहरुख, जमीन, आसमान, फरक, ते म्हणाले हे सगळे शब्द दुसऱ्या भाषेतनं मराठीत आलेत पण आता ते मराठीमध्ये रुजलेत, ते मराठीशी एकरूप झालेत आणि आपण जेव्हा विधान करतो की अमिताभ आणि शाहरुख यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, आपल्याला वाटत राहतं मनाला की आपण मराठीच बोलतो. त्यांच्या आणि असं ज्यांना युक्तिवाद मांडायचं आहे त्यांचं म्हणणं असतं, त्याचा सारांश मी 2 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगून झालं की हे कोणत्याही भाषेत घडत असतं की येत असतात ना नवे नवे शब्द, नव्या नव्या संकल्पना. हा जो एकूण मानव व्यवहार आहे, जगभरातली, भारतभरातली माणसं प्रवास करतात, एकमेकाला भेटतात, विचाराची, भावनांची देवघेव करतात, संकल्पनांची देवघेव करतात, हा एकमेकांशी चालणारा व्यवहार आहे. यातून होतं शब्दांचं हे. कितीतरी मराठी किंवा भारतीय शब्द, संस्कृतसुद्धा आता इंग्लिशमध्ये स्वीकारलेच गेलेत. बाकी इंग्लिशचं संस्कृतशीच एक ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या दृष्टीतनं नातं आहेच, त्यात मी आत्ता नाही जात. पण इंग्लिशला स्वतःची इंग्लिश म्हणून जे काही आकार आला, साधारण भाषाशास्त्रीय दृष्ट्या आपण म्हणूया 16व्या शतकाच्या पुढे,
त्यांनी अनेक भारतीय, मग त्यात संस्कृत आले किंवा काही प्रमाणात आपण मराठी पण म्हणू शकतो, असे शब्द स्वीकारलेले आहेत की आता सूत्र, तर सूत्र की मी तुम्हाला अमुक गोष्टीचं सूत्र सांगतो. आय विल टेल यू अ सूत्र ऑफ बिझनेस, आय विल टेल यू अ सूत्र ऑफ मार्केट. हा येतो सहजपणाने. पंडित की तज्ज्ञ आहे, एक्सपर्ट आहे या अर्थाने. इंग्लिशमध्ये सुद्धा येतो पंडित ऑफ सो अँड सो सब्जेक्ट. तेव्हा इंग्लिशसुद्धा अशी स्वीकारते. मी इथे मुद्दा म्हणतोय की अशा प्रकारे भाषेनी आपली वाटचाल, आपली उत्क्रांती, आपली अधिक समृद्ध होत जाणं या प्रवासामध्ये या प्रकारे नवे शब्द, नव्या संज्ञा, नव्या संकल्पना स्वीकारणं, याचं रूपांतर भाषेचं मूळचं स्वरूपच भ्रष्ट होणे याच्यात कधी घडतं? ही काही आहे का नाही सीमारेषा? कोणतीही नदी जिथे आहे ते आपल्या उगमस्थानी प्रकट होते आणि उतारावरनं तिच्या आंतरिक सहज स्वभावानुसार ती वाहत निघते. ती वाहताना नवे नवे प्रवाह सामावून घेते. तरी गंगा ही गंगा राहते. गंगेमध्ये वेगवेगळे प्रवाह सामावले जातात. गंगा अधिकाधिक विशाल होत महासागराच्या दिशेने जाते. पण त्या गंगेमध्ये सामावल्या गेलेल्या काही इतर नद्या यांचं वेगळं अस्तित्व संपतं ना. तेव्हा भाषा प्रवाहाच्या वाटचालीत सुद्धा असा कोणता तो सांस्कृतिक मुक्काम आहे की जिथे अरे आता अन्य शब्दांचं, संज्ञांचं, वाक्यरचनेचं, संकल्पनांचं आक्रमण एवढं प्रचंड होतं आहे की ही तुमची ही नाहीच आहे, ही मूळची तुमची भाषा नाहीच आहे. याचा विचार करायचा का नाही करायचा? का मला अन्यथा जाणीव आहे की खरं म्हणजे काही जण अंगावरच येणार आहेत की मग काय असतं की असंच. मला हे पूर्ण लक्षात आहे की पूर्वी अभिरूप मुलाखतींच्या संदर्भात सुद्धा काही मुलामुलींना मी हे सांगितलेलं, त्यांनी बसून ऐकलं आणि कदाचित समोर सर आहेत म्हणून काही बोलले नाहीत, पण कळत होतं मला की यांना पटत नाही. यांना वाटते नाही नाही, शेअरचे रेट्स मार्केटशी लिंक्ड असतात म्हणून ते फ्लक्च्युएट होतात. ही बरोबरच मराठी आहे आणि काही हरकतच नाही. काळाच्या ओघात असं होतच असतं. मी म्हणणार आहे की आपणही प्रत्येकाने थोडं थांबून जरी विचार करायचा झाला की आपल्या नेहमीच्या बोलण्या करण्यामध्ये कारण नसताना अनावश्यक आणि ज्याला सहज सोपे रोजच्या व्यवहारातले मराठी शब्द आहेत तरी आपण तिथे इंग्लिश शब्द किती वापरतो. मी म्हणणार आहे ज्यांनी त्यांनी विचार करावं. तुम्ही पहा तुम्ही की सहजही बोलताना हे तू कोणता मोबाईल यूज करतो रे, तर यूज करतो. साधं कोणता वापरतो, कोणता उपयोग करतो इतकं. पण हे रूढ हे होऊनच गेले. आणि हे केवळ मराठीचं असं नाही आहे बरं का. माझा अनुभव आहे. मला माझे तेलुगू मित्रसुद्धा सांगतात की तेलुगू भाषेवर सुद्धा इंग्लिशचं आक्रमण एवढं प्रचंड आहे की मला माझे तेलुगू मित्र सांगतात, आत्तासुद्धा त्यांचं म्हणणं आहे की तेलुगू भाषेचं स्थान जणू फक्त घरामध्ये आता घरगुती गप्पांमध्ये बोलण्याची भाषा, की ही ज्ञान भाषा आहे का, प्रशासनाची भाषा आहे का, व्यवहाराची भाषा आहे का, साहित्य, काव्य, विज्ञान, वाङ्मयाची भाषा आहे का, या भाषेमध्ये आता नवज्ञान निर्माण होतं आहे का, हे त्या भाषेच्या अस्तित्वाचे मूलभूत प्रश्न आहेत. पण इंग्लिशचं आक्रमण आणि त्याबरोबर आता तर असलेलं सर्व तंत्रज्ञान, आणि आपण म्हणणार की ते सर्व निर्माण तिकडे होत आहे, त्यामुळे सगळे शब्द, सगळ्या संज्ञा येतातच. कम्प्युटर, ॲप, ॲप्लिकेशन, आता येणारं हे येऊ घातलेलं AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मी एक प्रकारे आपलं दुर्दैवच म्हणतो की अरे तयार तिकडेच होत आहे सगळं पश्चिमेत. मूळच्या संज्ञाच तयार होत आहेत इंग्लिशमधनं, मग त्या आपल्याकडे येत आहेत आणि मग भाषा त्या स्वीकारत आहेत. भाषेनी प्रवाही अवस्थेमध्ये
नवे शब्द संज्ञा संकल्पना स्वीकारण्याचं काही प्रमाण काही सांगता येतं का की हे एवढं असेल तर अजून ती भाषा आपलं मूळ स्वरूप टिकवू नये आणि त्याहून अधिक झाली तर आता ही कुठली भाषा? ही निरूपणाला आज धर्माधिकारी बुवांनी बंदिश किंवा मूळची ओळ घेतली आहे. शेअरचे रेट्स मार्केटशी लिंक्ड असतात म्हणून ते फ्लक्च्युएट होत राहतात. म्हणजे कुठेतरी कर्ता कर्म क्रियापद किंवा एखादा विभक्ती प्रत्यय यातलं काहीतरी मराठी पद्धतीचं वापरलं म्हणजे ती मराठी भाषा झाली का? भाषेच्या अस्तित्व आणि श्रीमंतीचा हा मुद्दा तेलुगूला लागू आहे, हिंदीला सुद्धा लागू आहे. महाभारताच्या एक उत्तम अभ्यासक आहेत अमी गणात्रा, आपण त्यांना चाणक्य मंडलमध्ये सुद्धा बोलवलं आहे आणि याही पुढे वेळोवेळी बोलवणार आहोत. त्या स्वतः अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या तज्ज्ञ, मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. मुंबईच्या कॉर्पोरेट जगतामध्ये त्यांनी उत्तम कामगिरी बजावलेली आहे आणि तरी आता त्या महाभारताच्या तज्ज्ञ आहेत. तर यूट्यूबवरच्या एका पॉडकास्टमध्ये त्या होत्या आणि अमी गणात्रा आहेत आणि महाभारतावर बोलत आहेत म्हणून मी म्हणलं की आपण जरा ऐकूयात. तो घेणारा जो कोणी होता, काही त्याचं नाव त्या पॉडकास्टचं ना त्या व्यक्तीचं सांगायला जातं आहे, पण तो बहुधा हिंदीत बोलत होता. आता पुन्हा हे मी बहुधा हिंदीत बोलत होता का म्हणतं, कारण खात्रीने म्हणताच येत नाही की तो ज्या प्रकारची भाषा वापरत होता ही कुठली, इतके प्रचंड इंग्लिश शब्द त्यामध्ये. आणि अमी गणात्रा आहेत म्हणून मी सहनशक्तीपणाला लावून ते त्याच्या त्या भाषेच्या सरमिसळीकडे दुर्लक्ष करून महाभारताच्या विश्लेषणाविषयी अमी गणात्रा काय म्हणत आहेत इकडे माझं लक्ष देण्याचा प्रयत्न करत होतो. माझी सहनशक्ती एका प्रश्नापाशी संपली. आणि हा जो अमी गणात्रांशी बोलत होता त्यांनी केलेलं विधान आहे, महाभारत का बैटल कुरुक्षेत्र पे टेक प्लेस हुआ ना, हे त्याचं विधान. महाभारत का बैटल कुरुक्षेत्र पे टेक प्लेस हुआ ना, माझी संपली तिथे सहनशक्ती. की भाऊ यातल्या कुठल्या शब्दाला हिंदी म्हणा अथवा मराठी म्हणा शब्द नाही, पण आता मनामध्ये इंग्लिश भाषा, इंग्लिशत्व भाषा शिकणे आणि इंग्रजाळलेलं होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भाषा शिकायची, मला त्या भाषेवर प्रभुत्व पाहिजे, पण सगळ्या वृत्ती भावना सगळ्या आणि आपल्या मनामधली विविध मोजमापं स्टँडर्ड सगळ्या की इंग्रजाळलेलंच होणे. की मी बोलताना मराठी शब्द उपलब्ध असूनही मी कारण नसताना इंग्लिश फाडणार फुकटचं, याचा मलाच कुठेतरी सन्मान वाटतो. सांस्कृतिक समस्या ह्यात आहे. आत्मभान किंवा आपलं सांस्कृतिक आत्मभान बिघडलेलंच आहे. आणि वर आता समर्थनांचे इमलेच्या इमले, युक्तिवादच्या युक्तिवाद पाठवून मी त्याला मराठीतला शब्द वापरला की काही मराठीचेच विद्यार्थी, भाष्यकार, अभ्यासक, प्राध्यापक माझ्या अंगावर येतील हे, कारण असं मला माहिती आहे पूर्वीचं. की मग काय झालं, पण मला त्या दिवशी त्या मुलाशी बोलायचा मी प्रयत्न करतोय. आत्तासुद्धा समजा नीट मराठीमध्ये बोलताना काहीतरी कारणाने आकड्याचा उल्लेख केला, समजा 69. एक शक्यता आहे की काहीतरी घरांमधली काहीतरी मुलं मुली आपल्या आईवडिलांना विचारतात 69 म्हणजे किती. त्यांना 69 म्हटल्यावर कळतं की 69 म्हणजे 69. आपला भाषिक आणि सांस्कृतिक प्रवास इथपर्यंत येऊन ठेपला आहे. मनामध्ये ह्याची यापूर्वी कधीही नव्हती इतकी प्रचंड मोठी बोच तयार झाल्यावर माझ्या प्रवासामध्ये मी थोडी मान वर करून खिडकीच्या बाहेर लक्ष देणं चालू केलं. तेही लक्षपूर्वक कुठे ठरवलं, पुण्यामध्येच माझी एक बहीण आहे, ती आधी ज्या वास्तूमध्ये राहत होती त्याचं नाव हिमांशू अपार्टमेंट्स. मला तर
परवापर्यंतचं लक्षात आहे की नावंसुद्धा हिमांशू गृहरचना संस्था मर्यादित असं नीट, किंवा पाटीसुद्धा असेल तर ती हिमांशू. आता जे FSI फ्लोअर स्पेस इंडेक्स, आता पहा की आम्ही एक पारिभाषिक शब्द वापरतोय, त्यालासुद्धा मराठी आहेत आणि येथीलसुद्धा वापरता. पण हे जे सगळे नियम बदलले त्यानुसार आता तिथे जास्ती मजली वास्तू होऊ शकेल, त्याचा राहणाऱ्यांनाही फायदा आहे आणि जो बांधकाम व्यावसायिक बिल्डर ते करणार त्यालासुद्धा नफा त्यामधनं मिळवता येईल. म्हणून ही हिमांशूची मूळची वास्तू पाडून तिकडे एक नवी वास्तू झाली. आणि मग बहीण म्हणाली की आता त्या नव्या वास्तूतल्या घरी एकदा सहज आपण एकत्र सगळे भेटूयात. म्हणून मी पोचलो. तर आता त्याचं नाव होतं 67 वेस्ट एंड. मी घरामध्ये गप्पा मारताना बहिणीलाही म्हटलो की ते हिमांशू नाव कुठे गेलं. ती म्हणली तो संबंधित बिल्डर म्हणला की जरा असं इंग्लिश स्टाईलचं नाव दिल्याने बिझनेस जास्ती व्हायला मदत होते. आपला सांस्कृतिक प्रवास इथपर्यंत पोचला आहे की आता आपली भाषा, आपली आई, आपली माती सोडून देणे, तिच्याबद्दल काही न वाटणे आणि उलटं हे इंग्लिश शब्द, इंग्लिश शैली या स्वीकारण्याचं नातं अर्थव्यवस्थेशी जुळल्यासारखं झालं आहे. ह्याला मी सांगतो की मग ही शेवटाची सुरुवात आहे, बिगिनिंग ऑफ द एंड. मग ही आपल्या सांस्कृतिक शेवटाची सुरुवात आहे की आता ते अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा असं काही जुळलं आहे की तो व्यवसाय करणाऱ्याला वाटतं की मूळच्या त्या हिमांशू नावापेक्षा 67 वेस्ट एंड म्हणल्याने माझा धंदा, माझा बिझनेस जास्ती व्हायला उपयोग होईल. मग मी लक्ष देणं चालू केलं. तुम्हालाही सगळ्यांना मी म्हणणार आहे की आपापले जे काही कुठलेही काय तुमच्या सायकल, दुचाकी असेल तर मग कार, या सगळ्यातनं जाता येता मानवर करून सहज रस्त्यांवरच्या पाट्या पाहायचा प्रयत्न करा. 10तल्या 9 पाट्या तुम्हाला दिसतील. नावंसुद्धा इंग्लिश पद्धतीची आहेत. किंवा जर कुठून एखादं नाव जरी अजूनही भारतीय म्हणा, त्यातलं मराठी म्हणा असलं तरी लिहिलेली पाटी मग रोमन लिपीमध्ये लिहिलेली असते. की नाव समजा माझ्या दुकानाचं सद्गुरू जरी असलं तरी मी SADGURU. हे नव्या तंत्रज्ञानाने पण जास्त केलं. मोबाईल, तरुण पिढी एकमेकांना निरोप पाठवायचे आहेत तर आता निरोप मराठीतनं जरी असले जरी पाठवत तरी त्याचं टायपिंग इंग्लिशमध्ये होतं, रोमन स्क्रिप्ट. रोमन स्क्रिप्ट म्हणजे आपली लिपी. आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करायचा झाला तर देवनागरी ही जगातली सर्वात शास्त्रशुद्ध आणि सशक्त अशी लिपी आहे की लिपीचं काम आहे. भाषा म्हणजे मुख्यतः ध्वनी आणि ते ध्वनी समोर प्रतिकात्मक पद्धतीने व्यक्त करणे, वेगवेगळे ध्वनी लिपीच्या माध्यमातनं. तर भाषाशास्त्रज्ञ सुद्धा सांगतील की ते ध्वनी व्यक्त करायला एक सर्वात विकसित कोणती लिपी असेल तर ती देवनागरी आहे. पण आपण तीही सोडून दिल्यात जमा धरून. आपण एकमेकांनाही जे निरोप पाठवतो तेही सगळे रोमन स्क्रिप्ट. पाट्या पहा. मला जाणवणं चालू झालं आहे की इंग्रजी भाषा, शब्द, संज्ञा, संकल्पना आणि लिपीचा महाप्रचंड स्फोट संस्कृतीवर चाल करून आला आहे. आणि त्यामध्ये आपलं आधीच असलेलं मिळमिळीत आणि विस्विसित सांस्कृतिक आत्मभान आणखी विसर्जनाच्या दिशेने जात चाललेलं आहे. मला जाणवतं की सुमारे 200 ते 250 वर्षांपूर्वी एका विशिष्ट ऐतिहासिक वाटचालीला आपण बांधले गेलो. तुमच्या माझ्या दुर्दैवाने या देशावर क्रमाक्रमाने इंग्रजांचं राज्य आलं आणि त्यांनी मुख्यतः 1833-1835 पासून तर पुढे इंग्लिशच
भारताची पण ज्ञानभाषा करायचं ठरवलं आणि तो मुद्दा राजा राममोहन रॉय यांनी उचलून धरून, ते असो त्यावेळचा गव्हर्नर जनरल बेंटिंक असो आणि इंग्रजांनी भारतासाठी शिक्षण धोरण आखायची जबाबदारी दिलेला मेकॉले असो, त्याची मिनिट्स ऑन इंडियन एज्युकेशन आहेत 1835, की आम्हाला हे आधुनिक तंत्रज्ञान हवं आहे. जगाच्या वाटचालीत आम्ही मागे पडलो, तुम्ही पुढे गेलात म्हणून तुमचं राज्य येत आहे, पण आता आम्हाला ते सगळं शिकायचं आहे म्हणून इंग्लिशमधनंच हवं आहे. आणि असेल तर आमची गुरुकुल पद्धती, आमची शिक्षण पद्धती, त्यातली आमची भाषा, ती पण अखिल भारतीय संस्कृत, ती आमचं आम्ही बघू, आत्ता आम्हाला इंग्लिश पाहिजे. हा तो ऐतिहासिक निर्णय. आपल्याला अनेकांना असं वाटतं की अरेच्छा तो अपरिहार्य होता. हा फार मोठा गैरसमज आहे. तुमच्या माझ्या दुर्दैवाने भारतावर राज्यच इंग्रजांचं आलं, ह्याला मी पुन्हा पुन्हा प्रचंड तीव्र दुर्दैवच म्हणत राहतो. पण पाश्चात्य संस्कृतीचा विकास, त्या विकासाने त्यांना जी साधनं दिली त्यामुळे ते जगभर पसरले आणि त्यांनी आपली साम्राज्य जगभर निर्माण केली. जपाननी हा धोका वेळच्या वेळी ओळखला. आपली एक आंतरिक क्रांती घडवून आणली, जिचं नाव आहे मेजी पुनःस्थापना, आणि ऐतिहासिकदृष्ट्या त्याचं वर्ष आहे 1869. त्यावेळी त्यांनी हे युरोपीय, पाश्चात्य, अमेरिकन सहित हे जगामध्ये एवढे पुढे कशामुळे गेलेत, तर हे सर्व जाणून घेऊन आपल्याला ते आत्मसात करायचं आहे म्हणून जपाननी 1869च्या पुढे निवडून तरुण बुद्धिमान मुलं शिकायला पाठवली पाश्चात्य देशांमध्ये, मुख्यतः अमेरिकेसकट. पण त्यांच्यावर सोपवलेलं काम होतं की हे सगळं ज्ञान आत्मसात करायचं आहे आणि परत येऊन ते जपानी भाषेमध्ये मांडायचं आहे आणि आपल्याला इथल्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्व शिक्षण जपानी भाषेत देता आलं पाहिजे. तेव्हा प्राथमिक शाळा किंवा बालवाडीपासून ते मेडिकल इंजिनिअरिंग आणि PhD सकट सगळं शिक्षण तेव्हापासून आजपर्यंत जपानमध्ये जपानी भाषेत होऊ शकतं. आपल्या डोक्यामध्ये घुसवलेला हा सांस्कृतिक विचार आहे की नाही ते विज्ञान आहे, नाही ते आयुर्विज्ञान आहे, आता हे आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचं आहे आणि त्याची सगळी परिभाषा इंग्लिशमध्ये आहे, तर आपल्याला त्यासाठी इंग्लिश जसंच्या तसं स्वीकारायलाच पाहिजे. हा ऐतिहासिक समजच मुळातून चुकीचा आहे. जपाननी 1869 पासून आजपर्यंत ते सर्व ज्ञान घेतलं, पण ते जपानी भाषेत आणलं. आणि आजही जगामध्ये एक जपानचा दबदबा आहे. जपानी ज्ञान विज्ञानाचा आहे, उद्योग व्यवसायांचा आहे, जपानी उत्पादनांचा आहे, जपानी बुद्धिमत्तेचा आहे आणि जपानमध्ये हे सर्वच्या सर्व ज्ञान जपानी भाषेत मिळतं. वावरलं जपानमध्ये तर असणाऱ्या सर्व पाट्यासुद्धा ती जी जॅपनीज म्हणजे कांजी म्हणतात त्याला, लिपी, तर ती त्यांच्या लिपीमध्ये त्यांनी काळानुसार केले बदल. पूर्वी ही लिपी वर्ण खाली लिहिली जायची. जपानने आधुनिक काळानुसार जे स्वीकारलं की ठीक आहे डावीकडनं उजवीकडे, पूर्वी ती लिपी गुंतागुंतीची होती, ती त्यांनी आधुनिकीकरण करायला थोडी सोपी केलं त्यांनी सर्व. इस्रायल हे राष्ट्र 2500 वर्षाच्या अंतरानंतर आधुनिक काळात 14 मे 1948ला नव्याने निर्माण झालं. पण त्या ज्यूंना एक आपला अभिमान आणि सांस्कृतिक भान आहे की आमची मूळची भाषा हिब्रू 2500 वर्षामध्ये लोटली होती. त्यांनी ती हिब्रू जतनही केली होती, पण त्यांना कळलं की ती तशीच्या तशी आत्ता आधुनिक काळात वापरता येणार नाही आहे. त्यांनी आवश्यक ते त्याच्यामध्ये बदल केले. पण आजचा वाटायला एवढासा टिचभर इस्रायल, पण तो आता आधुनिक हिब्रूमध्ये सर्व काही करू शकतो. त्याला हा सांस्कृतिक न्यूनगंडांनी पछाडलेलं नाही आहे आणि शिवाय त्यांच्या विद्वान आणि शास्त्रज्ञ आणि जाणकारांनी तो सांस्कृतिक न्यूनगंड आणखी समर्थन देऊन पक्का नाही केला. ते सगळं दुर्दैव आपल्या वाट्याला आलंय.
तुम्ही इस्रायल किंवा जपान काय घेऊन बसलात, किंवा समजा हे असं फ्रेंचबद्दल सांगता येईल, जर्मन भाषेबद्दल सांगता येईल, चीनी भाषेबद्दल सांगता येईल. आमच्या एका प्रवासामध्ये मी सहकुटुंब म्हणजे पूर्णाताईंसोबत तिबेटच्या बाजूच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला आम्ही गेलो होतो. तिथे पोचल्यावर जी विरळ हवा, तिचा पूर्णाताईंना त्रास व्हायला लागला, म्हणून त्यांना एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ऑक्सिजन लावलं होतं. 2 रात्री 2 तरुण तिबेटन मुली डॉक्टर पूर्णाताईंची काळजी घेत होत्या. त्यांना इंग्लिशमधला एक शब्द येत नव्हता. त्या डॉक्टर होत्या, त्यांनी डॉक्टरी तिबेटन भाषेत केली होती. पण इकडे आपल्याला मात्र दिवस रात्र आणि आता गेली सुमारे 200 वर्ष सांगितलं जातं आहे की नाही, इंग्लिश ज्ञानविज्ञानाची भाषा आहे, तंत्रज्ञानाची भाषा आहे, जागतिक संपर्क दळणवळणाची भाषा आहे. नाही, आपल्याला ती एक प्रकारे स्वीकारली पाहिजे. आणि त्या ऐतिहासिक प्रवासात आता आपण गेली सुमारे 200 वर्ष होतो. मला जाणवतं की हा सुमारे 200 वर्षाचा ऐतिहासिक प्रवास काटे उलटे नाहीत फिरवता येणार आहेत. तर मग आत्ताच्या काळात काय करायला पाहिजे याचं मला सापडलेलं आणि आपण आपल्या परीने चाणक्य मंडलमध्ये अंमलात आणतो असं उत्तर आहे 2 भाषांवर प्रभुत्व. त्याला सुद्धा इंग्लिशमध्ये मी मांडलेला शब्द आहे बायलिंग्वॅलिझम, की आपण प्रत्येकजण एका संस्कृतीचे घटक असतो, आपण एका इतिहासाचे वारसदार पण असतो आणि असे घड्याळाचे काटे उलटे नसतात फिरवता येत. आपल्याला तो इतिहासाचा प्रवाह समजून घेऊन आत्ता काय धोरणं घेतली पाहिजेत हे ठरवावं लागतं. निदान माझ्या परीने जे छोटंसं काम जमतंय त्या चाणक्य मंडल परिवारमध्ये आपण कवी कुलगुरू कुसुमाग्रज यांचा स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचा फटका आपण वेळोवेळी सांगतो, सगळे पाठोपाठ आपण एकत्र म्हणतो, कारण त्यामध्ये कुसुमाग्रजांनी सांगितलेली एक कानामात्रा वेलांटी सकट 100% चाणक्य मंडल परिवार आहे. ते करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या फटक्यामध्ये कुसुमाग्रज काय म्हणतात, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पदचे पुनका, असं कुसुमाग्रज सांगतात. जे कुसुमाग्रज केवळ मराठीतले नव्हे, जगाच्या साहित्यामधले एक सार्वकालिक श्रेष्ठ कवी आहेत. केवळ समकालीन श्रेष्ठ नव्हे, केवळ मराठीत नव्हे, जागतिक साहित्यामधले एक सार्वकालिक श्रेष्ठ. त्यांचा पण इंग्लिशचा अभ्यास होता, त्यांचा शेक्सपियरचा उत्तम अभ्यास होता. त्यांनी त्या शेक्सपियरचं मराठीकरण करून नटसम्राट ही असामान्य कलाकृती निर्माण केली की जी रंगमंचावर आणायलाही आता एकाहून एक उत्तम दिग्दर्शक अभिनेते झटत असतात की मला आयुष्यात एकदा तरी त्या नटसम्राटमधल्या गणपतराव बेलवलकराची भूमिका करायची संधी मिळाली पाहिजे. ते कुसुमाग्रज आपल्याकरता सांगतायत, परभाषेतही व्हा पारंगत, शिका, बरोबर आहे, ज्ञान साधना करा तरी. यातनं व्यक्त होणारं भान आहे की एक प्रकारची आजची अपरिहार्यता असेल की नाही, इंग्लिश शिकलं पाहिजे, इंग्लिश आलं पाहिजे, इंग्लिशवर प्रभुत्वसुद्धा पाहिजे, करा. पण कुसुमाग्रज त्यांचं सांस्कृतिक भान पण जाणीव करून देत आहेत. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. त्यांनी जी मनाच्या गुलामीवर लक्ष दिले की इंग्लिश भाषा शिकणे आणि त्यात पारंगत होणे व्हा ना जरूर, पण इकडे मराठी मरतीये ना. माय आई आपली, आपली माती, ज्या मातीतून उगवून यायचं आहे आणि आभाळापर्यंत पोचायचं आहे. आम्ही जर ती मातीत सोडायला लागलो तर पाळंमुळं उखडून निघणार आहेत. आणि मग आत्ता थोड्या वेळासाठी वाटेल की फुलून येतो,
पण ती मुळंच उखडून पडल्यानंतर आहे ते सांस्कृतिक मरणच आहे. कोळपून जाणार सगळी पिकं आणि आहे ते मरणच आहे. कुसुमाग्रज आठवण करून देत आहेत की माय मराठी मरते इकडे आणि मग परकीचे पद चेपू नका, की मनाची गुलामी एवढी की नाही आम्हाला फाडफाड इंग्लिशच आलं पाहिजे, मराठीही उत्तम आलं पाहिजे. आहे का? बघा तुम्ही ऐकणारे करा बुवा विचार की मला इंग्लिश नीट येत नाही हे सांगायची लाज वाटते का नाही वाटते? पण माझं मराठी नीट नाही, यू सी, मी मराठीमध्ये आय एम नॉट कम्फर्टेबल, हे सांगायची वाटते का लाज? मला तर शंका, लाज वाटणं राहिलं दूर, बहुधा एक प्रकारचा अभिमान डोकावत असतो की माझं मराठी चांगलं नाही आहे, आय एम नॉट कम्फर्टेबल. यू सी, परकीचे पद चेपू नका. कुसुमाग्रज माझं म्हणणं आहे सांस्कृतिक न्यूनगंडावर बोट ठेवत आहेत की मराठी असो हिंदी असो, खरं म्हणजे जगातल्या सर्व भाषांची जननी आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ भाषा संस्कृत आहे. नवे शब्द निर्माण करणे, नव्या संज्ञा निर्माण करणे, नव्या संकल्पना निर्माण करणे किंवा पाश्चिमात्य देशांसकट जगभरातनं जे नवं तंत्रज्ञान, ज्ञान, संज्ञा, संकल्पना येतील त्या सगळ्यांना बरोबर आपले भारतीय शब्द तयार करणे याची संस्कृतकडे अफाट, अनंत, इन्फायनाईट शक्ती आहे. कारण एखादा शब्द तयार कसा होतो याचा संस्कृतमध्ये मुळातून शास्त्रशुद्ध अभ्यास झाला आहे, ध्वनी. आणि आपल्याला समजा एखादी संकल्पना पाश्चात्य देशातनं येते, ती स्वीकारायची तर आहे, पण त्या संकल्पनेला आपल्याला आपला भारतीय शब्द हिंदी, मराठी, तेलुगू इत्यादी असो तयार करायचा आहे. तर ही जी मूळची शक्ती आहे त्याची, ती त्या संस्कृतमध्ये तिचा अभ्यास झालेला आहे आणि तिच्या आधारावर नवे शब्द तयार करता येतात. मी म्हणेन की आपलं महाप्रचंड भाग्य आहे की हे निघाले शिवाजी महाराज करणारे, आणि त्यांनी शासन, प्रशासन आणि लोकव्यवहारामध्ये सुद्धा त्यावेळची आपली भाषा भ्रष्ट करून टाकणारे जे शब्द घुसून बसले होते, तर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी तज्ज्ञ नेमून राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. त्या पिढीच्या त्या टप्प्याला त्या तज्ज्ञाला जाणवत असलं पाहिजे की अन्यथा ही आपली भाषा भ्रष्ट होती आहे, आणि भाषा भ्रष्ट होती आहे म्हणजे संस्कृतीसुद्धा आपली भ्रष्ट होऊन आपण आपली अस्मिता गमावण्याच्या उंबरठ्यावर होतो. इंग्रजांचं राज्य आलं, ब्युरोक्रसी हा शब्द रूढ झाला होता. चाणक्य मंडळी एक मुख्य काम करतं, UPSC MPSC नागरी सेवा स्पर्धा परीक्षा की जायचं आहे ब्युरोक्रसीमध्ये. तर केसरी चालवताना लोकमान्य टिळकांना जाणवलं की अरे ह्याला आपला कुठला भारतीय मराठी शब्द नाही का. तसं त्यांनी तत्कालीन केसरीमधनं मुद्दा मांडला, त्यावर सार्वजनिक जीवनात चर्चा झाल्या आणि मग समोर आला शब्द नोकरशाही. मला जरूर जाणीव आहे बरं का की यातला शाही हा थोडा फारसी शैलीचा आहे, आणि मग भाषाशास्त्राच्या दृष्टीने हे म्हणणं वावगं नाही आहे की फारसीसुद्धा संस्कृतोद्भव भाषा आहे. फारसीवरही संस्कृतचा प्रचंड मोठा तो भाषिक इतिहास आणि एकूण देवघेव हा सुद्धा आपला प्रत्येकाचा अभ्यासाचा विषय चालू राहायला पाहिजे. पण इथला मुद्दा की ती जी सांस्कृतिक एक धारा आहे शिवाजी महाराज, पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा भाषाशुद्धीची चळवळ चालवली, आणि त्याही वेळी आणि आजही करतील अनेक जण त्या कल्पनेचीच टिंगल. आणि आपण फार शाणे लागून गेलो स्टाईलमध्ये, साधे सोपे शब्द जरी असले तरी भाषाशुद्धीच्या कल्पनेची टिंगल करायला हे काय आपल्या अक्कलेतनं काढतात असं मी सांगतो. म्हणजे गुलाम असण्याचाच माणसांना अभिमान, की आम्हाला अभिमान कशाचा आहे की आम्ही कसे सांस्कृतिक गुलाम आहोत. समजा सिग्नल हा शब्द घेतला तर मी माझ्या लहानपणी ऐकलेलं आहे की टिंगल करताना की अग्निरथ गमनागमन दर्शक हरित ताम्रपट्टिका. अक्कल काय चालली की सिग्नलला भाषाशुद्धीच्या मुद्द्याची टिंगल करायला की बघा हे कशा अवघड, आणि म्हणे सिग्नलला शब्द काय अग्निरथ म्हणजे रेल्वे. त्यावेळच्या तंत्रज्ञानामध्ये कोळसा होता तो जाळून, ओके, म्हणून अग्निरथ
गमनागमन दर्शक म्हणजे रेल्वेची ये जा आहे त्याच्या, हरित ताम्र पट्टिका म्हणजे ती हिरवी किंवा लाल असते. काय चालली अक्कल टिंगल करायला की सिग्नल, की ज्याचे साधे सोपे शब्दसुद्धा एकदम उपलब्ध आहेत, असे हजारो शब्दांचे आहेत. पण जी सांस्कृतिक गुलामी बसलेली, त्या गुलामीचाच अभिमान, त्यातनं भाषाशुद्धी या संकल्पनेचीच टिंगल करून बसणे. मला या ठिकाणी निदान भाग्य वाटतं की ही चळवळ स्वतः शिवाजी महाराजांनी सुद्धा हाती घेतली होती. केवढं मोठं आपलं भाग्य आहे. आपल्या समोरचा ह्यानंतर मुद्दा आहे तो की मग आता आपला सांस्कृतिक प्रतिसाद काय असला पाहिजे. याचं मला जाणवलेलं उत्तर आहे, आपलं जीवन घडवण्याची दिशा पाहिजे 2 भाषांवर प्रभुत्व मिळवणे. कुसुमाग्रज जे सांगतायत, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. तेव्हा जागतिक भाषा, जागतिक व्यवहाराची, विज्ञान तंत्रज्ञानाची, संपर्क दळणवळणाची म्हणून इंग्लिश आली पाहिजे, नुसती नाही, इंग्लिशवरही प्रभुत्व पाहिजे. पण ते आपली आई, आपली माती, आपली संस्कृती न सोडता, तर हा प्रवास समृद्धीकडचा जाईल. नाही तर आपली पाळंमुळं उखडली आहेत आणि कुठल्या तरी दुसऱ्याच खडकाळ आणि दुसऱ्या जमिनीमध्ये रुजायचा प्रयत्न करतोय. मग पीक तरारून येणार नाही, प्रतिभेचं पीक तरारून येणार नाही. ते यायचं असेल तर माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. त्याच फटक्यामध्ये कुसुमाग्रजांनी आपल्याला जाणीव करून दिलेली आहे, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. कुसुमाग्रजांना असलेलं आकलन ते आपल्याला सांगतात की काय असतं भाषेमध्ये. अरे ती भाषा ही संस्कृती असते. आपण जेव्हा एखादी भाषा शिकतो तेव्हा नुसते गमभन किंवा ABCD नाही शिकत, किंवा ते गमभन किंवा ABCD एकमेकाला जोडून तयार होणारे शब्द नाही शिकत, किंवा ते शब्द एकमेकाला जोडून तयार होणारी वाक्य नाही शिकत. एखादी भाषा शिकणे म्हणजे आपण एक संपूर्ण संस्कृती आत्मसात करत असतो. त्या भाषेबरोबर एक भव्य असा इतिहास, एक भव्य असा वारसा, एक भव्य अशी संस्कृती, आपला व्यक्तिमत्व त्यातून घडतं. स्वभाव पण स्वीकारतो आपण की भाषा म्हणून एक मराठीचा स्वभाव आहे, मराठीचा इतिहास आहे, मराठीबरोबर येणारा एक प्रचंड मोठा वारसा आहे. भाषा मरता देशही मरतो. की जर आपल्याला वाटायला लागलं की शेअरचे रेट्स मार्केटशी लिंक्ड असतात म्हणून ते फ्लक्च्युएट होतात, ह्याच्यामध्ये मी काहीतरी अकलेचे फार मोठे तारे तोडतोय, बोललो की मराठीतच बोललो की असते की भाषा प्रवाही घेत असतात की नवे नवे शब्द, तर मी उखडलेलो आहे माझ्या जमिनीतनं. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. की मराठी भाषेबरोबर लीळा चरित्राचे चक्रधर स्वामी पण येतात आणि ज्ञानोबा माऊली येते आणि सर्व संतांचा वारसा येतो. मराठी भाषेबरोबर अख्खे शिवाजी महाराज आणि सर्व महाराष्ट्रांनी ज्याचा सार्थ अभिमान बाळगून आत्मविश्वासाने आत्ताच्या काळात कर्तृत्वाला तयार झालं पाहिजे असा दैदिप्यमान असा मराठ्यांचा इतिहास त्या भाषेबरोबर येतो. मराठी भाषेबरोबर समाज सुधारणा चळवळ येते. बाळशास्त्री जांभेकर ते बाबासाहेब आंबेडकर, आणि जे आपण गौरवाने म्हणत असू फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, ती मराठी भाषेबरोबर येतो. मराठी भाषेबरोबर स्वातंत्र्य लढा येतो. तो सनदशीर मार्गाने असो किंवा सशस्त्र मार्गाने असो, 57 ते सुभाष. आपण जेव्हा एखादी भाषा शिकतो, आपली म्हणतो, तिच्याबरोबर एक पूर्ण व्यक्तिमत्व, एक पूर्ण इतिहास, एक पूर्ण विचाराची पद्धती, संस्कृती आपण घेत असतो. कुसुमाग्रज ती जाणीव करून देतात की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. उद्या जर मराठीच कच्ची झाली भाषा, मराठीमध्ये इतक्या इंग्लिश शब्दांची सरमिसळ भरताड की ते मूळचं तिचं मराठी पण हरवलं, तर तो भाषेचा समृद्ध होणारा प्रवाह नाही आहे. मग ती भाषा मिळून गेली आणि ती दुसरीच कुठली तरी भाषा समृद्ध होऊन पुढे ती वाहते आहे, असा त्याचा अर्थ होईल. उत्तर काय मला कळलेलं,
आणि आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये ते मांडून शैक्षणिकदृष्ट्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करतोय, ते उत्तर आहे की आपली दिशा पाहिजे 2 भाषांवर प्रभुत्व. इंग्लिश आलं पाहिजे, बरोबर आहे. त्याचबरोबर आपलं मराठीसुद्धा उत्तम असायला पाहिजे. प्रभुत्वाची भाषा बोलतो तर प्रभुत्व. आणि आता जे रोज अधिकाधिक विकसित होत चाललेलं मेंदूचं शास्त्र आहे ना, की मग ज्याला इंग्लिश शब्द आहे न्यूरोसायन्स, त्यांनी दाखवून दिलंय की आपण जर 2 भाषांवर प्रभुत्व मिळवलं तर जे मेंदूचं वायरिंग, पुन्हा त्याला इंग्लिश शब्द आहे न्यूरल नेटवर्क, मेंदूच्या जुळलेल्या तारा, की सुंदर वर्णनाला मराठी शब्द आहेत का नाहीत? आहेत. तर न्यूरोसायन्स सांगतं की 2 भाषांवर जर प्रभुत्व मिळवलं तर मेंदूच्या क्षमतेचा वर्ग होतो, स्क्वेअर वर्ग होतो. म्हणून समकालीन सांस्कृतिक सर्व भान जाणवून आपण चाणक्य मंडलमध्ये मांडतो आहोत आणि अंमलात पण आणतो. ती दिशा आहे की आपल्याला 2 भाषांवर प्रभुत्वाची भाषा बोलतो. तेव्हा इंग्लिशवर प्रभुत्व जरूर ना, आपण इंग्लिशचा विरोध नाही, आपण त्याच्या सुमारे 200 वर्षाच्या ऐतिहासिक प्रवाहाचे घटक होत. प्रवाह उलटवून पण टाकता येतो का? इंग्लिश कुठे जगाची भाषा होती? 16व्या शतकापर्यंत इंग्लंडची राजभाषा फ्रेंच होती. ही जी क्वीन एलिझाबेथ पहिली, साधारण 1550 ते 1600, तिने इंग्लिशला राज्यकारभाराची, प्रशासनाची, राज्यव्यवहाराची भाषा म्हणून स्थान आणून दिलं. मराठीचा वारसा त्याहून जुना आहे, त्याहून सखोल आहे, त्याहून समृद्ध आहे. पण इंग्लिश भाषा बोलणाऱ्यांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, म्हणून आज इंग्लिश जगाची भाषा बनली आहे. इथून पुढच्या काळात मराठीला कोणी थांबवले? आपणही जर मनाशी निश्चय केला की मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आमच्या मूलभूत प्रतिभेचा ठसा उमटवणारी कामगिरी करू, तर मराठीसुद्धा 7 समुद्रापार जाऊ पण शकते, समृद्ध होऊ पण शकते आणि ती मानवाला सुद्धा समृद्ध करू शकते. त्याचं आजच्या ऐतिहासिक टप्प्यामधलं मला सुचलेलं उत्तर आहे की आपलं लक्ष पाहिजे 2 भाषांवर प्रभुत्व. आणि मग ज्यांनी त्यांनी प्रत्येकाचा वैयक्तिक आराखडा पण तयार केला पाहिजे की अशा रीतीने 2 भाषांवर प्रभुत्व मिळवायला माझ्या जीवनात मी काय करणार आहे. सहज मी उदाहरणार्थ म्हणतोय की नियमितपणे मराठी वाचन असलं पाहिजे माझ्या दिनक्रमात आणि माझ्या जीवनात. ते भले वृत्तपत्र असो, नियमितपणे पुस्तक असो, ग्रंथव्यवहार हा सुद्धा मानवी सुसंस्कृत वैभवसंपन्न जीवनाचा एक आविष्कार आहे. त्याचं सगळं अर्थशास्त्रसुद्धा जुळून यावं लागतं. पुरेशा संख्येने त्या भाषेतले ग्रंथ जेव्हा लोक वाचतायत असं होईल, त्यातनं ते सगळं अर्थशास्त्र पण तयार होणार आहे. शिवाय त्या भाषेमध्ये नवं मूलभूत ज्ञान पण तयार करण्याकडे लक्ष असायला पाहिजे. अशी आपली सर्वांची वाटचाल लक्षपूर्वक 2 भाषांवर प्रभुत्व, आणि अर्थातच ते मिळवताना मराठीचा आणि सर्व भारतीय भाषांचाही एक योग्य असलेला सार्थ अभिमान. त्यासाठी अजिबात दुसरा ना कोणी भाषा, ना लोक, ना कुठल्या संस्कृतीचा द्वेष नाही करावा लागत. हवं आहे ते एक आपलं योग्य सांस्कृतिक आत्मभान, आणि ते सांस्कृतिक आत्मभान घेऊन आपल्या प्रतिभेची भविष्यकाळातली वाटचाल या 2 भाषांवर प्रभुत्व मिळवण्याच्या दिशेने व्हावी, अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.